भाईंदरमध्ये मराठी माणसाला फ्लॅट देण्यास नकार दिल्याचा प्रकार समोर आलाय। रवींद्र खरात भाईंदर पश्चिम येथील श्री स्कायलाइन प्रकल्पामध्ये फ्लॅट खरेदीसाठी गेलेले होते। मात्र मारवाडी, जैन किंवा ब्राह्मण असाल तरच फ्लॅट मिळेल असं सांगत जात विचारून सरळ नकार दिल्याचा आरोप रवींद्र खरात यांनी केलाय। तसंच आहार पद्धती विचारण्यात आली असाही दावा खरात यांनी केलेला आहे। नया प्रोजेक्ट बन रहा है, मिरोट तक जा रहा है, तो यहाँ पे अलाउ रहेगा सब कम्युनिटी के लिए। ये वाला जो पट्टा है ना, थोड़ा वैसे ही बनाया हुआ है। एक्चुअली ये पूरा वेस्ट में देखेंगे ना तो 80% जो है गुजरात मारवाड़ी क्राउड है वेस्ट में ये वाला। किसी से बात करेंगे बात करने आपसे तो बात करके आपके हाथ में है तो आपसे बात करके मुझे मिला, किसी और से बात करेंगे नहीं करेंगे ना, नहीं करेंगे। ठीक है सब इससे बालाजी जॉइंट वेंचर डेवलपर खाली भाईंदर वेस्ट में अलाउड नहीं है, यहाँ पे अलाउड नहीं। ये लोकेशन थोड़ा वैसा है, यही वैसा और क्राउड लोकेलिटी वैसी है, तो वो सबसे लोकेशन करून हा प्रोजेक्ट, या प्रोजेक्टमध्ये आम्ही आणि माझे काही सहकारी आम्ही या प्रोजेक्टमध्ये काही माहिती घेण्यासाठी, फ्लॅटच्या खरेदीसाठी माहिती घेण्यासाठी आम्ही गेलो असता तर एक तिथे धक्कादायक अशी बाब कळाली की या ठिकाणी फक्त आणि फक्त जैन आणि ब्राह्मण लोकांनाच फ्लॅट दिले जातात। म्हणजे भारतात, महाराष्ट्रात राहून इथे भारतीय संविधानामध्ये सेक्शन 14 कलम 14 मध्ये सर्वांना समानतेचा अधिकार दिलेला असताना देखील मीरा भाईंदर शहरामध्ये जातीच्या आधारावरती, लिंगाच्या आधारावरती, वर्णांच्या आधारावरती फ्लॅट दिले जातात। ही अत्यंत धक्कादायक परिस्थिती मीरा भाईंदर शहरामध्ये आहे। या स्कायलाइन प्रोजेक्टमध्ये तिथले काही त्यांचे लोक प्रतिनिधी असतील, त्यांनी आम्हाला असं स्पष्ट सांगितलं आहे की तुम्ही जर मराठी असताल, तुम्ही जर नॉनव्हेज खात असताल, तुमची जर जात जैन किंवा ब्राह्मण नसेल तर तुम्हाला तो फ्लॅट दिला जाऊ शकणार नाही।